जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे। हा व्हिडिओ जरी आपण DMER वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य हा जो विभाग आहे या विभागाचा माहितीचा घेत आहोत, त्या माहितीनंतर पुढील व्हिडिओ लवकरच आरोग्य विभाग पदभरतीविषयी येणार आहे। मी लवकरात लवकर म्हणजेच उद्यापर्यंत व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे। खूप महत्त्वाची त्या माहिती गोळा केलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती पाहणार आहोत। जवळपास पूर्ण प्रोसेस जी आहे किंवा जे व्हिडिओ अपलोड करण्यासाठीची स्ट्रॅटर्जी आहे पूर्ण तयार आहे। काही टेक्निकल एररमुळे मी तो व्हिडिओ आज टाकू शकलो नाहीये। तो व्हिडिओ जो आहे तो आपण उद्या आपल्या चॅनलवर 100% अपलोड करणार आहोत। त्यामध्ये तुमच्यासाठी खूप आनंदाची त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची सुद्धा माहिती असणार आहे, जी तुम्हाला येणाऱ्या पदभरतीमध्ये खूप महत्त्वाची ठरणार आहे। तर आजची जी माहिती आहे ही DMER पदभरतीविषयी आपण घेणार आहोत। औषधी द्रव्य जो विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य DMER हा जो विभाग आहे या विभागाअंतर्गत सुद्धा पदभरती येणार आहे। बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये म्हणजेच DMER हे दोन जे वेगवेगळे विभाग आहेत, या दोन विभागांमध्ये नेमका फरक काय आहे याविषयी सुद्धा माहिती नाही, तर त्याबद्दल सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू। विद्यार्थी मित्रांनो, DMER मध्ये लवकरच पदभरती येणार आहे। ती पदभरती कधी येऊ शकते त्याचं मी उत्तर देऊन टाकतो। आता चालू आहे बघा फेब्रुवारी महिना आणि जो मार्च महिना आहे हा मार्च महिना असतो। आर्थिक जे वर्ष आहे त्या वर्ष मार्च एंडला संपत असतं आणि एप्रिल पासून जे नवीन आर्थिक वर्ष आहे याला सुरुवात होत असते। आता सध्या आर्थिक वर्ष संपणार आहे आणि त्यामुळं जे काही यंत्रणा आहे, उच्चस्तरीय समिती असेल किंवा बाकीच्या जे काही आकृतीबंधानंतर जो काही तुमचा सेवा प्रवेश नियम असतो, या सगळ्या बाबींसाठी जो काही विभाग असतात, स्टाफ असतो, हा सध्या या मार्च एंडच्या जे काही डाटा आहे किंवा जे काही रिकवर आहे हे करण्यामध्ये बिझी आहे। सध्या त्यांना ते काम आहे। त्यानंतर एप्रिल महिन्यामधील जवळपास 15 ते 20 दिवस जे आहेत ते या प्रोसेससाठी जाऊ शकतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपरली मी खूप जास्त डीपमध्ये सर्च करून डाटा गोळा करून ही माहिती तुमच्यासाठी देत आहे। मे जून किंवा एप्रिल एंड पासून ते जून महिन्याचं जो काही पहिला वीक आहे, या 2 महिन्याचा जो काही कालावधी असणार आहे, या कालावधीमध्ये DMER ची पदभरती 100% येणार आहे। येणार म्हणजे येणार आहे आणि त्या पदभरतीमध्ये गट क चे जे काही पद आहेत हे पद भरून घेतले जाऊ शकतात। त्यामध्ये वेगवेगळे जे पद आहेत ते पदांचा समावेश आहे, कोणते कोणते पद असतात आणि त्यांचा सिलेबस काय असतो, क्वालिफिकेशन काय असतं, या सगळ्यांविषयी आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे। DMER पदभरती 2025 या नावानं ती प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। त्या PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही ती प्लेलिस्ट जी आहे ती त्यामधील जे व्हिडिओ आहेत ते नक्की पाहून घ्या। तुम्हाला खूप महत्त्वाचे आणि अभ्यासासाठी मार्गदर्शन करणार आहेत। आता हा व्हिडिओ जो आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एप्रिल पासून ते जून पर्यंत DMER ची पदभरती कधीही प्रसिद्ध होऊ शकते। त्यामध्ये कोणते पद आहेत हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे, क्वालिफिकेशन काय लागतं हे पाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे। तुम्हाला अभ्यास प्रॉपर करणं गरजेचं असणार आहे। तुम्ही अभ्यास प्रॉपर केलात तर तुमची निवड होणार आहे। कट ऑफ किती लागू शकतो याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ घेऊ। पाठीमागल 2023 मध्ये जी काही पदभरती झाली त्या पदभरतीचं जे काही वेटेज होतं, मार्क कशा पद्धतीनं कोणत्या सब्जेक्टला विचारले गेलेले होते, टेक्निकल सिलेबस काय होता, नॉन टेक्निकल सिलेबस काय होता, त्याच नंतर
तुम्हाला कट ऑफ किती लागला होता कॅटेगरी वाईज ओपनचा वगैरे, हा सगळा डाटा सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल। यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू। तर विद्यार्थी मित्रांनो, जॉईनिंग आता विषय असतो की बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे की DMER मध्ये जॉईनिंग कुठं कुठं मिळू शकते तुम्हाला। DMER जो विभाग आहे, या विभागाअंतर्गत जे काही मेडिकल कॉलेजेस असतात, जे काही डेंटल कॉलेजेस असतात, आयुर्वेदिक कॉलेजेस असतात, या कॉलेजेसमध्ये नियुक्ती देत असतात। आणि तुम्ही 2025 मध्ये जी पदभरती येणार आहे, त्या पदभरतीमध्ये पेपर देऊन सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला कशा पद्धतीनं लोकेशन निवडायचं आहे, तुमच्या घराच्या जवळ कोणती GMC असणार आहे, तुम्हाला रेफर कशा पद्धतीनं द्यायचं आहे, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर बघा, विभाग आता इथं दिलेला आहे की हा आहे विभाग, जिल्हा, स्थान कुठं आहे, महाविद्यालयाचं नाव काय असणार आहे आणि त्यातला संलग्नीय रुग्णालय कोणते कोणते आहेत, अशी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। जर तुम्ही बघा तिकडं कोकण भागात जर येत असाल तर जवळपास 5-6 जे आहे ते 6 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे मेडिकल कॉलेजेस आहेत। त्यामध्ये मुंबई शहर असेल, मुंबई शहरमध्ये 2 आहेत, ठाणेमध्ये आहे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आहे। त्यांची इथं नावं दिलेली आहेत आणि त्याला किती संलग्नीय रुग्णालय आहेत हे सुद्धा त्यांनी इथं दिलेलं आहे। त्यानंतर बघा, पुणे विभागामध्ये, पुणे जे आहे त्या पुण्यामध्ये जवळपास 6 कॉलेजेस आहेत, हा विभाग दिलेला आहे। बघा, हे इकडे जे आहे ते विभाग दिलेले आहेत। कोकण नंतर पुणे विभाग आहे, पुणे विभागामध्ये जवळपास पुण्याला 2, सांगलीला 1, सोलापूरला 1, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्याला संलग्नीय रुग्णालय सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यानंतर बघा, नाशिक जो विभाग आहे, नाशिक विभागामध्ये एकूण 4 मेडिकल कॉलेजेस आहेत। त्यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या ठिकाणी GMC आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे, या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोलीचं जे आहे ते नवीन मेडिकल कॉलेज स्टार्ट झालेलं आहे। बीडमध्ये अंबेजोगाईला आधी जुनच आहे, नांदेडचं जुनं आहे, परभणीमध्ये सुद्धा नवीन मेडिकल कॉलेज आहे। बघा, हे जे हायलाइट करतोय नवीन मेडिकल कॉलेज, इथं सुद्धा खूप जास्त वॅकन्सी आहेत। वॅकन्सी ज्या आहेत ते पूर्ण महाराष्ट्रातच भरून घेतल्या जाणार आहेत। हे बघा, आता याचं तुम्हाला उदाहरणावरून सांगतो। आता हे आहे शासकीय वैद्यकीय महारुग्णालय नांदेड, हे आहे जुनं। या महाविद्यालयामध्ये जवळपास समजा 10 जर वॅकन्सी असतील फॉर एक्झाम्पल, तर त्यापैकी विनंती बदलीनुसार हे नवीन जे मेडिकल कॉलेज आहेत यांच्यामध्ये बदल्या झालेले कमीत कमी 2 जागा गेलेल्या आहेत आणि 2 जागा रिक्त झालेल्या आहेत। तर जवळपास 10 पैकी 4 जागा अनुक्रमे नवीन जुने मेडिकल कॉलेज आहेत त्याच्यातून जुन्यामध्ये गेलेल्या आहेत। त्यामुळे ही पदभरती फक्त जे जुनं मेडिकल कॉलेज आहे त्यामध्येच होणार नसून पूर्ण महाराष्ट्रभर जितके काही मेडिकल कॉलेज आहेत त्यामध्ये होणार आहे। अमरावतीमध्ये, अमरावती, अकोला जे आहे तिथं नवीन मेडिकल कॉलेज झालेलं आहे। यवतमाळ, वाशिम, बुलढाणा असेल, अकोलामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जे आहे त्यामध्ये आणि सोबत बुलढाणामध्ये सुद्धा एक नवीन मेडिकल कॉलेजेस झालेले आहेत, अतिविशेष रुग्णालय, त्यामध्ये सुद्धा परमनंट पदभरती निघणार आहे। नागपूर असेल, गोंदिया असेल, बघा नागपूर विभागामध्ये हे काही जे एरिया आहे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या विभागामध्ये किंवा या ठिकाणी कट ऑफ खूप कमी जात असतो। खूप म्हणजे खूप। आता DMER मध्ये मॅटर करत नाही, अख्ख्या महाराष्ट्रातून एकच फॉर्म भरावा लागतो, पण लगेच DHS पदभरती पण येणार आहे। DHS पदभरतीसाठी तुम्हाला नागपूर जो विभाग आहे हा खूप फायदेमंद ठरणार आहे। त्यानंतर बघा, हे वेगवेगळे जे आहेत, आता याच्यानंतर हे जे महाविद्यालय आहेत हे डेंटल कॉलेजेस आहेत। महाराष्ट्रात एकूण डेंटल कॉलेजेस 4 आहेत। तुमचं BDS वगैरे झालेलं असेल, तुम्ही त्यासाठी जर ट्राय करत असाल तर त्यासाठी मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस आहेत डेंटलचे, तिथं सुद्धा तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते। त्यानंतर आयुर्वेदिक कॉलेजेस बघा, एकूण 7 आहेत महाराष्ट्रातले, ज्यामध्ये मुंबई, पुणे, जळगावमध्ये 2 आहेत, नांदेड आणि नागपूरमध्ये सुद्धा 2 आहेत। यामध्ये बघा, जळगावमधले प्रॉपर जळगावला 2 आहेत आणि नागपूरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काय आहे ते धाराशिव 1 आणि प्रॉपर नागपूर 1 असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा परिचर्या,
आता हे ॲडमिशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. स्टाफ, नर्स या पदांसाठी GNM किंवा BSc नर्सिंगसाठी हे कॉलेजेसची लिस्ट देण्यात आलेली आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे 13 जे कॉलेज आहेत, स्टाफ नर्ससाठी नर्सिंग कॉलेजेस आहेत, यांची सुद्धा यामध्ये यादी दिलेली आहे. जर तुमचं नुकतंच 12th झालेलं असेल, तुम्ही BSc नर्सिंग किंवा GNM करून इच्छित आहात, तर तुम्हाला इथं ॲडमिशन घेता येणार आहे. याची सुद्धा माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण महाराष्ट्रामध्ये GMC किती आहेत, डेंटल कॉलेजेस किती आहेत, आयुर्वेदिक कॉलेजेस आणि परिचर्या जे कॉलेजेस आहेत किती आहेत याविषयी माहिती पाहिलेली आहे. आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जी प्रॉपर माहिती आहे, महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आवडलेली असणारच. तुम्हाला माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.